हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आज माझ्या स्वामींना छान असं वस्त्र बनवलेलं आहे, तेही ब्लाऊज पीसपासून. तुम्ही कोणत्याही देवीला गेलात तर तिथे ओटी भरण्यासाठी जो ब्लाऊज पीस मिळतो तोच ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे. आणि त्या ब्लाऊज पीसापासून असा जो काठ आहे, आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते मी स्वामींना किती छान वस्त्र बनवलेलं आहे ते. हा जो काठ आहे, हा काठ घेतला आणि स्वामींच्या मापाचं थोडंसं जास्त असं तो ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ओटीसाठी तुम्हाला कुठल्याही देवीच्या मंदिरात मिळेल आणि त्याच पद्धतीने मी असं स्वामींचं माप घेऊन घेतलं. अगदी शालीप्रमाणे तो दिसला पाहिजे इतक्या मापावरती तो असं कट करून घेऊन मग मी असं त्यांना जणू काही शालच आहे या पद्धतीने हे बसवलेलं आहे. अजून हे जी शाल आहे ती अपूर्ण आहे, कारण मला इथं पिको पण मारून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे धागे निसटत आहेत ते निसटणार नाहीत आणि व्यवस्थित ती शाल दिसेल. बघा किती सुंदर दिसत आहे स्वामी. कुठेही तुम्हाला हा ब्लाऊज पीस भेटून जाईल आणि यामध्ये 2-3 तरी सहजच वस्त्रे होऊन जातात. त्यानंतर त्याच मापाचा हा जो फेटा आहे तो स्वामींचा फेटा, मी ह्याला कॅनव्हास वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये कॅनव्हास आहे आणि त्यानंतर असं गोल राऊंड बरोबर स्वामींच्या डोक्याचा आकार घेतला याच पद्धतीनं आणि मग गोल राऊंड गमच्या साहाय्यानं चिकटवून दिलं. जो ब्लाऊज पीस खाली होता तोच ब्लाऊज पीस मी फेट्याला असा आकार गोलवरती देऊन घेतला आणि ज्या निऱ्या होत्या त्याच्या चुन्या चुन्या करून घेतल्या आणि त्या आतल्या साईडनं डकवून घेतल्या. ज्यावेळी हा पोकळ भाग राहतो आतल्या साईडनं डकवल्यानंतर चुन्या, त्यालाही छोटंसं कागद घेऊन इथे चिकटवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर उरलेली जी ही लेस आहे ही ती कट करून घेतली आणि परत असा फेट्यासारखा आकार देऊन घेतला आणि हाही मी गमच्या साहाय्यानं चिकटवून घेतलेला आहे. बघा किती सुंदर दिसतो आहे हा पेटा, अगदी खूप सुंदर दिसतं. आणि खरं तर तुम्हाला जर स्वामींच्या प्रकट दिन किंवा स्वामींची पुण्यतिथी येते त्यावेळी तुम्ही हा फेटा असा छानसा बनवू शकता अगदी घरच्या घरी, काहीही खर्च येत नाही. जरी तुमच्या साडीतला जुना ब्लाऊज पीस असेल तरीसुद्धा तुम्ही त्यापासून असा हा फेटा बनवू शकता अगदी घरी. थोडंसं काय स्वामींचं माप घेऊन तुम्हाला शाल बनवायची आहे आणि शालला पिको मारायचं आहे. तुम्ही कुठेही केलात तरी पिको सहज मिळून जाईल. त्यानंतर गोल कॅनव्हास घ्यायचा किंवा जरी पुठ्ठा असा गुंडळून जरी घेतला आकाराचा आणि त्याला जरी फेविकॉलच्या साहाय्यानं तुम्ही त्याचा कलरचा असा कापड गुंडाळलं किंवा चिकटवलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर जी लेस असते ती अशी चिकटवून घ्यायची, चुन्या चुन्या करून घ्यायच्या, त्या एका सुईच्या साहाय्याने एकत्र बांधून घ्यायच्या, त्यानंतर एकत्र चिकटवून द्यायचा. आता गोल केल्यानंतर इथं जो गोल राहतो तिथंही छोटासा कागद घ्यायचा, तोही चिकटून द्यायचा आणि त्याच्यावरती तुम्ही जरी छोटंसं जरी कापड तेवढं चिकटवून दिलं तर खूप छान देतं. आता ह्यामध्येही अजून एक सांगते तुम्हाला, इथे मला खडा लावायचा होता पण मला खडा काही सापडला नाही. असा जरी मोरपिसासारखा जरी खडा सापडला किंवा मोती कलरचा तरी मला इथे खडा लावायचा आहे, मी बाजारपेठेत बघणार आहे. त्यानंतर इथं तुम्ही लेस लावू शकता किंवा मण्यांच्या लेस मिळतात त्याही लावू शकता. अगदीच रेखीव हवा असेल तर खूप छान प्रकारे तुम्हाला सजवता येतं. त्यानंतर खडेही इथे चिकटवता येतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ह्याच्यामध्ये फेटे बनवता येतील. साडीचे ब्लाऊज जे आपण शिवून घेत नाही तसेच राहून जातात, त्यांचा असा उपयोग जर केला तर खूप छान आणि तुमचेही स्वामी असे सुंदर दिसतील. बघा एकदा ट्राय करून, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.